आणि मुंबईचं जाणून बुजून महत्व कमी करण्याचं काम केलं जात आहे आणि आपण त्याला काहीच उत्तर देऊ शकत नाही. आपण शंड झालो की काय हा प्रश्न उभा राहतो. महाराष्ट्रात भारतातला सर्वात प्रमुख केंद्र हिऱ्यांचं हे मुंबई. अनेक वर्षांपासून हिरे व्यापारी हे मुंबई हे केंद्र समजत, कारण का मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईचं गोल्ड मार्केट, मुंबईचं डायमंड मार्केट हे मुंबईचे दोन आधारस्तंभ होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मुंबईचा दबदबा जो निर्माण झाला तो या अशा बाजारपेठेंमुळेच निर्माण झाला. मुंबईकर कष्ट करणारे, मुंबईकर प्रामाणिक, सुशिक्षित, समजदार अशी मराठी माणसाची ख्याती होती, आहे. पण त्याच मुंबईचं महत्व आंतरराष्ट्रीय दृष्ट्या कमी करण्याचं काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. अनेक प्रमुख संस्था या मुंबईतनं बाहेर गेल्या आहेत. मुंबईला कमकुवत करण्याची मानसिकता कोणाची आहे हे मी काही वेगळं सांगायला नको, पण कमीत कमी हिरे उद्योग तरी जाऊ द्यायला नको होता. बीकेसीच्या कोपऱ्यावर गेलात तर तुम्हाला दिसेल उजव्या बाजूला एक मोठी इमारत उभी राहते, ज्याच्यामध्ये डायमंड मार्केट येणार आहे. सगळे कारीगर जर इथनं गेले, जर पूर्ण हिरे व्यापारच तिथे गेला तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या दृष्टीने अपमानास्पद. महाराष्ट्राने कोणासाठीच काहीच कमी केलेलं नाही. या मातीमध्ये जो आला तो वाढला, म्हणजे त्याचा वटवृक्षच झाला. इतक्या पालव्या फुटल्या त्यांना की मुंबईचा एक स्वतःचा असा सुगंध आहे जो असा दरवळत असतो सगळीकडे जातो. त्याला कोणाची तरी नजर लागली आणि मुंबईचं जाणून बुजून महत्व कमी करण्याचं काम केलं जात आहे आणि आपण त्याला काहीच उत्तर देऊ शकत नाही. आपण शंड झालो की काय हा प्रश्न उभा राहतो. या दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या.